श्री स्वामी समर्थ नमस्कार. देऊळ गाथाच्या या नवीन भागामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज आपल्याबरोबर एक असा व्यक्तिमत्व आहे, ज्यांच्याबद्दल कितीही बोललं तरी आपले शब्द अपुरेच पडणार आहेत. श्री स्वामी व मल्हारी प्रतिष्ठान या संस्थेतर्फे गेली 18 वर्ष महाराष्ट्रातील आणि त्याचबरोबर महाराष्ट्राबाहेरील दुर्लक्षित मंदिरांचे, जी मंदिरे मोडकळीस आलेली आहेत, तुटलेली मंदिरं आहेत, त्यांचा जीर्णोद्धार करणे, त्याचबरोबर भग्नावस्थेत असलेल्या शिवलिंग मूर्ती यांच्यावर वज्रलेपन करून ते सुरक्षित करणे आणि थोर साधू संत तसेच सरदार यांच्या दुर्लक्षित समाधीची डागडुजी करून त्यांच्यावरती मेघडंबरी बांधणे, विविध सोहळे आयोजित करणे व त्यामधून अन्नदान करणे, त्याचबरोबर पादुका दर्शन सोहळा आयोजित करणे, अशी विविध कामं संस्थेतर्फे केली जातात. असे विविध कार्यक्रम आयोजित करून हिंदू धर्माचं रक्षण करण्याचं काम डॉक्टर गौरवदादा घोडे करतात. या कार्याची दखल भारत सरकारने सुद्धा घेतलेली आहे आणि त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने एक स्टॅम्प तिकीट सुद्धा जारी केलेलं आहे. त्याचबरोबर एक विशेष गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो, यांच्या कार्याची दखल अमेरिकेतील नासाने सुद्धा घेतलेली आहे आणि यांनी जे काही कार्य केलेलं आहे त्याचा संपूर्ण डेटा कलेक्ट करून एका मायक्रोचिपमध्ये घालून ती मायक्रोचिप चंद्रावर सुद्धा पाठवलेली आहे. म्हणजे ॲक्च्युली मला हे सांगायला खूप प्राऊड फील होत आहे की मध्य प्रदेशातील बालाघाट येथील पुरातत्व विभागाने त्याचबरोबर इतर 2 संस्थांनी सुद्धा गौरवदादा घोडे यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल केलेली आहे. तर असे गौरवदादा घोडे आज आपल्याबरोबर आहे. तर नमस्कार दादा, आपल्या या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. श्री स्वामी व मल्हारी, जय शंकर. सगळीकडे न्यूज फिरते आहे की तुम्ही छत्रपती शहाजी महाराजांच्या समाधीवरती जाऊन मेघडंबरी बांधली वगैरे. तो किस्सा काय आहे, तिथपर्यंत तुम्ही कसे पोहोचला आणि मध्ये काही तुम्हाला अडचण आली काही, सगळं आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. त्याच्याबद्दल थोडं काहीतरी सांगा ना आम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या स्वराज्य रक्षणासाठी खूप योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्यामुळे आपण जिवंत आहे म्हणता येत असंच आहे की त्यांच्यामुळे आपण 2 घास सुखाचे खातोय. आणि त्यांच्या वडिलांची समाधी खूप अशी दुर्लक्षित आहे. जिने छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या देशासाठी एवढं बलिदान दिलं, मुघलांना एवढा लढा दिला आणि त्यांच्याच आजोबांची एवढी दुर्लक्षित समाधी, त्याच्यावरती एक छत पण नाही आहे. ऊन वारा पाऊस हे सगळे त्यांची समाधी सोसती आहे. आता 350 वर्षाहून अधिक वर्ष झालेली आहेत, पण कर्नाटक सरकार त्याच्याकडे दुर्लक्षित करत आहे आणि आपल्या इथल्या सरकारानेही तिकडे खूप सारे असे फंड्स दिलते, तरीही त्या लोकांनी काम नाही केलं. तर आणि हे काम करण्याचं आम्हाला लाभलं ते आमच्या वडिलांमुळे. आमचे वडील म्हणाले की एवढ्या वर्ष 18 वर्ष तू तुटलेल्या मंदिरांची सेवा करतोय, समाधींची सेवा करतोय, मग छत्रपतींच्या वडिलांची समाधी एवढी दुर्लक्षित आहे, तू तिथलं काम कर. मग त्यांचा शब्द पाळून आणि त्यांना वचन देऊन की मी तिकडे एका रात्रीमध्ये गनिमी काव्याने तिथे 450 किलोची मेघडंबरी बसवण्यात आली. आणि एकदम तो किस्सा एवढा खतरनाक होता. आणि मी खंडेरायांना, आई तुळजाभवानीला इथून सांगूनच गेलतो की ज्यावेळी मी कर्नाटकामध्ये पोहोचेल त्यावेळी धोधो पाऊस आला पाहिजे. आणि 2 किलोमीटरवरती असतानाच तिथे एवढा पाऊस सुरू झाला की पुढचं काही दिसत नव्हतं. आणि किस्सा म्हणजे असं की 10x10ची ती मेघडंबरी होती आणि ते आयसरमध्ये घेऊन जायची होती. आणि जाताना झाडे वगैरे होते, वायर्स होते. अक्षरशः आम्ही जीवाची पर्वा न करता हाताने वायर त्या मेघडंबरीच्या पलीकडे टाकली, जेणेकरून हे सगळं केलं महाराजांसाठी केलं आहे. आणि जायला 2 साईडनी अशा वस्ती होती, म्हणजे लोक म्हणजे घरे होती की असे 100-150 घरं असावीत आणि त्याच्या आतून तिथं एंट्री करायची होती. आणि महाराजांच्या आशीर्वादाने सगळ्या विजा गेल्या, लाईट्स गेल्या, पाऊस येत होता. आई भवानीची कृपा की एकही माणूस बाहेर नाही आला काम करताना. पावसामुळे बाहेरच कोणी नाही आलं. आम्ही बरोबर रात्री 2:30 वाजता काम चालू केलं आणि ते एवढं जड होती ती मेघडंबरी. आम्ही फक्त 7 जण होतो. 7 जणांना ते गेटमधून खाली ठेवायचं होतं. काही मुलांचे गुडघे फुटले, हाताला कापलं, रक्तभंबळ हात झाले, हातापायाला इजा झाल्या. पण एक शक्ती गेल्यावरती अशी पाठीमागे उभी होती की ती शक्ती आम्हाला काम करत होती, म्हणजे प्रेरणा देत होती, ताकद देत होती.
अदृश्य शक्ती होती, जेणेकरून की ते महाराजच ते आम्हाला मदत करत होते. आणि शहाजी महाराज तर ते खूप म्हणजे धुरंधर आणि एकदम बलवान व्यक्तिमत्व होतं. असं वाटलं की ते शहाजी महाराज आम्हालाच मदत करतायत. आणि एवढं 7 जणांमध्ये ती मेघडंबरी उचलून आतमध्ये ते समाधीच्या इथे लावण्यात आली. पूर्ण त्याला मंदिर बनवण्यात आलं. आणि आल्याच आम्हाला पहिला एक साप आडवा गेला आणि तो साप येऊन समोर बसला. मग त्याला आम्ही विनंती केली, आम्ही चांगल्या कामासाठी आलो आहे, आम्हाला काम करू द्या. मग त्याला विनंती केल्यावरही तो साप निघून गेला. आणि एवढ्या अशा विजा चमकत होत्या, फक्त मोबाईलच्या एका टॉर्चवरती काम चालू होतं. आणि सारखी मनामध्ये अशी धाकधूक होत होती की कोण आपल्याला येतं आहे का धरायला. तर तिथे आणि आम्हाला की तिथे धरलं असतं तरी काही आम्ही तर असंच म्हणजे जीवच सोडून तिथं आलतो. आम्हाला काय होईल ते होईल, भांडणं होतील, इथल्या लोकांवर मारामारी होईल, नाही तर काही केस होईल, ते तर आम्ही इथून ठरवूनच गेलतो. आम्ही घरी सांगूनच गेलतो, आम्ही गेलो तर काही लवकर येऊ नाही शकत. पण आई जगदंबेनी एकही माणूस, म्हणजे एक विचार करण्याची गोष्ट आहे, एवढा ड्रिल मशीनचा आवाज होता आणि शेजारच्या वस्तूंना काही हाकेच्या अंतरावरतीच वस्तू होती, तिथे आवाज पास होत होता. पण एकही माणूस, म्हणजे एक गावातली माणसं तर 4:30 वाजता तर उठतात, पण त्यावेळेस 5 वाजल्यापर्यंतही कोण आलं नाही. एवढा म्हणजे तो क्षण एकदम असा अंगावरती काटे येण्यासारखा होता की विजांचा कडकडाट होता, खाली साप वगैरे होते ना. कुठल्या आम्ही जीवाची पर्वा नाही केली की तिथे माणसं येतील, मारामारी होईल, काही ह्या गोष्टींचा विचार नाही केला. पण सगळं सुरक्षित छत्रपतींच्या आशीर्वादामुळे झालं, भोसले घराण्याच्या आशीर्वादामुळे झालं. आमची एक तळमळ होती की एवढे राजे घराणे आणि त्यांच्या वडिलांच्या डोक्यावरती एक छतही नाही, ते बसवण्याची आमची कामगिरी एकदम जोरात पार पडली. ही कामगिरी पाहून छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आम्हाला राजवाड्यावरती बोलवून सन्मानित केलं आणि आमची पाठ थपटपावली, एक कौतुक केलं. हे आम्हाला न विसरणारं आहे. मरेपर्यंत त्यांनी जो केलेला सन्मान आहे तो आमच्या लक्षात राहणार आहे. आणखी त्यांनी दखल घेतली आमच्या सगळ्या या कार्याची आणि आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांची आम्हाला मूर्ती भेट म्हणून दिली. एवढं म्हणजे राजाच्या हातून आम्हाला मिळालं, ह्यापेक्षा भाग्य आमचं काय आहे. आम्हाला आणखीन काही नको. आम्हाला हा सन्मान हा आम्हाला मरेपर्यंत आमच्या लक्षात राहणार आहे. तुम्ही एवढं सुंदर सांगितलं, अगदी अंगावरती शहारे आले होते. पण माझा एक असा क्वेश्चन होता की आता जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही इकडनं जेव्हा निघाले तेव्हा महाराजांना विनंती करून निघाले की तिकडं पाऊस वगैरे पाऊस पडतो ते वगैरे. पण मग जाताना तुम्ही जेव्हा परराज्यात गेले तेव्हा असं मध्ये तुम्हाला अडवलं वगैरे का, हे काय घेऊन चालले तुम्ही, कुठे घेऊन चाललेत, कशाचे, असं काय झालं? तो काही किस्सा असं सांगा ना. आम्ही कर्नाटकमध्ये एंट्री केली तर टोल नाक्याच्या इथेच आम्हाला विचारलं की अरे हे एवढं कुठे घेऊन चाललं आहे. तर आम्ही सांगितलं आम्ही इव्हेंट करतो, इव्हेंटसाठी हे सगळं मटेरियल घेऊन चाललेलं आहे. कनकगिरीमध्ये एक इव्हेंट आहे आमचा, तिथे आम्ही ते सगळं स्थापित करायचं आहे. ते मोठा प्रोग्राम आहे. मग त्यांनी सोडलं आणि परत जे आम्ही उदयगिरी शहरामध्ये आलो तर रात्रीच्या वेळेस 11:30 वाजता तो आयसर अडवण्यात आला काही तिथल्या मुलांकडून की अरे हे काय तुम्ही कुठे घेऊन चालला आहे. आणि त्यामध्ये कसं त्या लोकांची आम्हाला भाषा कळत नव्हती, ते कन्नडमध्ये बोलत होते आणि त्यांची भाषा मला कळत नव्हती आणि आमची भाषा त्यांना कळत नव्हती. मग आमच्यामध्ये एक जो ड्रायव्हर होता त्याला तो ट्रान्सफर्समुळं त्याला काही भाषा कळत होत्या. मग त्यांनी समजून सांगितलं की इथेच आमचा एक प्रोग्राम आहे, त्या प्रोग्रामसाठी आम्ही आलो आहे, मंदिरामध्ये एक ते डोनेट करायला आलो आहे. मग असं खोटं बोलून आजपर्यंत आम्ही कुठल्या गोष्टीमध्ये खोटं नाही बोललो, पण महाराजांसाठी आम्ही खोटं बोललो की आम्ही हे इथे मंदिरामध्ये डोनेट करायला आलेलो आहे. मग त्यांनी ती गाडी सोडली आणि आम्ही एक आडोशाला एक गाडी लावली हायवेच्या. मग नंतरून रात्री 1-2 वाजता आम्ही ती गाडी परत घेऊन गेलो ज्या ठिकाणी जे शहाजी महाराजांची समाधी आहे तिथे. असा तो सगळा किस्सा झालेला आहे. हे जेव्हा घेऊन गेले सामान सगळं, त्याच्या आधी फक्त अशी ओपन समाधी होती, त्याच्या आधी ओपन असं त्याच्यावरती काहीच नव्हतं. आणि तरी आणि तिथं ओढा आहे बाजूला एक, त्या ओढ्याचा खालून असंच प्रेशर येतोय, अशा पाणी उपळा मारते. त्यांनी ती जी समाधी आहे त्या समाधीला सगळे तडे गेलेले आहेत. ती काही दिवसांनी जोरात जर पाऊस जर झाला तर ती समाधी काही दिवसांनी ती वरती येईल, तुटून जाईल. हे लक्षात घेतली पाहिजे ही बाब
आणखी आपल्या सरकारनेही आणि त्या सरकारनेही माझं इच्छा आहे की त्या सरकारने काम करू दे, नाही तर आपल्या सरकारने काम करू दे, पण आपल्या राजाच्या वडिलांसाठी हे काम होणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की राजे घराणं आहे. राजांनी आपल्या भारतासाठी, देशासाठी, पूर्ण हिंदुस्थानासाठी, आपलं हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आहे, त्यांनी एवढं आपल्या हिंदुस्थानासाठी एवढ्या खस्ता खाल्ल्या, आपल्या आया बहिणींचं रक्षण केलं आणि त्यांच्या वडिलांच्या समाधीशी असा हाल म्हणल्यावरती चुकीचं आहे ते खूप. जरी बाहेर स्टेट असला तरी राजा तर आपलाच आहे ना, त्यांचे वडीलच आहे. त्यांच्यामुळे तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज मिळालेत, संभाजी महाराज मिळालेत. मग हे चुकीच्या गोष्टी आहेत. तुम्ही बाकीच्या ठिकाणी आपलं सरकार हे लक्ष देतं आहे, पण आणखीन थोडं जास्त लक्ष देऊ दे ना, की बाबा ते त्याचा फॉलोअप घेतला पाहिजे. ते पुरातत्व खातं ते दिल्लीमध्ये आहे, ते दिल्लीमधनं फॉलोअप भरपूर यांचे झाले पाहिजे. बाकीचे विषय थोडेसे बाजूला ठेवून हा विषय पण खूप तेवढाच महत्त्वाचा आहे ना. आता तुम्ही जेव्हा तिकडे गेले मेघी डंबरी बांधली, पण मग तत्पूर्वी तुम्ही त्या समाधीची डागडुजी वगैरे केली का काय? डागडुजी करण्याचा एवढा टाईम नव्हता, कारण की हे सगळं सकाळच्या वेळेसच काम करायचं होतं, रात्रीमध्येच. डागडुजी पण आम्ही तिकडं सगळी स्वच्छता केली आणि त्याला एक छोटासा एक लेअर देऊन आलो लेपनाचा, जेणेकरून की ते आणखीन त्याला काही इजा होणार नाही. म्हणजे टेम्पररी आम्ही करून आलो ते. शहाजी महाराजांच्या समाधीवरती तुम्ही जसं मेघी डंबरी बांधली, तर ह्याच्या पुढं म्हणजे अजून बऱ्याच समाध्या असतील, म्हणजे बरीच मंदिरं असतील जी दुर्लक्षित असते, तर ह्याच्या पुढे तुमचं काय तुमचं प्रयोजन काय? ह्याच्या पुढे तुम्ही काय प्लॅन आहे तुमचे? आता असा एक प्लॅन आहे. प्लॅन म्हणजे म्हणता येईल की छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, त्यांची समाधी कर्नाटकामध्येच आहे, कनकगिरी शहरामध्ये. आणि तिथं खूप दुर्लक्षित आहे. तिथं म्हणजे अशी जंगलामध्ये आहे. जंगल म्हणजे वस्ती वगैरे आहे, घरं वगैरे आहेत, पण ते मॉमेडियन लोकांची आहेत तिथे घरे वगैरे. आणि काही मॉमेडियन लोकांनी की त्याच्यावरती चादर ठेव असं काम केलेलं आहे. तर आम्ही तिथे जाऊन तेही त्या समाधीचं काम करणार आहे. अशा खूप सारे समाध्या आहेत की ते दुर्लक्षित आहेत आणि खूप सारे शिवकालीन, पांडवकालीन मंदिर आहेत ती दुर्लक्षित आहेत. शिवलिंग असे अक्षरशः झिजलेत, भग्न झालेत, त्याच्याकडे लक्ष नाही आहेत. ना पुरातत्व खात्याचं लक्ष आहे, ना ते पाटावरती बसतात ते पुजारी. काही पुजारी लक्ष देत आहेत, काही पुजारी लक्ष देत नाही आहेत. कारण की जसं आपल्याला हाताला लागलं किंवा आपल्याला काही इजा झाली, आपण दवाखान्यात जातो, त्या शिवलिंगाला एवढ्या इजा झालेल्या असतात, त्या शिवलिंगाला त्रास नसेल का होत, त्या महादेवाला त्रास नसेल का होत. हिंदू धर्म तुम्ही याच्यातून जपा ना. जे की मंदिरं आहेत ते मंदिरं सुरक्षित करा, जे शिवलिंग आहे, मूर्त्या आहेत त्याचा जीर्णोद्धार करा, मंदिराचा जीर्णोद्धार करा, अशी कामे करा ना हिंदू धर्मासाठी. आणि नवीन मंदिरं तर तुम्ही स्थापित करूच नका. जे जुनी आहेत त्याच्याकडे ती जतन करा, जपा, त्याची काळजी घ्या, त्याची निगा राखा. हे फार महत्त्वाचं आहे, कारण पुरा आपला जो वारसा आहे तो जपणे तेवढाच वारसा जपणं खूप महत्त्वाचं आहे. गड किल्ले एवढे आपल्या सरदारांनी गड किल्ले बांधलेले आहेत, महाराजांनी गड किल्ले बांधलेले आहेत, असे काय पुरातन लेणी आहेत, त्याच्याकडे लक्ष नाही आहे सरकारचं आणि पुरातत्व खात्याचं गोगलगाईसारखं काम आहे की तुम्ही ॲक्शन घ्या ना लवकर काही गोष्टीमध्ये. तर हे ॲक्शन घेतली पाहिजे. पण जिथे जिथे ॲक्शन नाही घेणार तिथं आता आम्ही अशीच कामं चालू करणार रे. मग काय व्हायचंय होऊ दे. आम्ही तर हिंदू धर्माचं काम करतोय, चांगलं काम करतोय, काय वाईट करत नाही. जे खराब झालंय त्यालाच आम्ही नीट करतोय, दुरुस्त करतोय. जे भग्न अवस्थेत ते आम्ही काय वेगळं काम करतच नाही ना. आम्ही काय गुन्हा काय करतच नाही ना. काय केस करायची तर करू दे आमच्यावरती, बघता येईल पुढं काय जायचं तारखेला का नाही काय ते. पण कामं तर 100% अशी जिथं शक्य आहे तिथं गनिमी कामच होणार, आणि जिथं शक्य होते तिथं ते उजेडामध्ये काम होणार, नाही तर अंधारातच काम होणार एका रात्रीमध्ये. नाही तर सरकार काय करतंय, सरकार चांगलं काम करतंय. सरकार जिथं गरज नाहीये तिथंच पैसे डोनेट करते मंदिराला. तुळजापूर सारख्या मोठ्या मंदिराला पैसे एवढे डोनेट करते, काय आळंदीला करते, काय कुठे मोठ्या देवस्थानाला करते. जे ग्राउंड लेवलची मंदिर आहेत तिथं तुम्ही पैसे हे करा ना, डोनेट करा ना, म्हणजे निधी उपलब्ध करून द्या ना.
ग्राउंड लेवलला पण तेवढेच म्हणजे व्हायब्रेशनची शिवलिंग आहेत, मंदिर आहेत, पांडवांनी बांधलेली उभारलेली मंदिर आहेत, एका रात्रीत बांधलेली आहेत. जे मोठं मंदिर आहे, मोठं देवस्थान, मग इकडे मोठ्याच मंदिरांना डोनेट करायचं का? खालची मंदिरं पण आहेत ना. सरकार करू नाही करू, श्री स्वामी मल्हारी प्रतिष्ठान याच्यामध्ये नक्कीच काम करणार आहे. प्रतिष्ठानाकडनं धर्म जपण्याचं काम, हिंदू संस्कृती जपण्याचं काम, मंदिरं जे डागडुजी करून सुरक्षित करण्याचं काम, शिवलिंग मूर्त्या ह्यांना वज्रलेपन करून त्याचं लाईफ वाढवणं, की बाबा त्याचा सुरक्षित करून त्याची लाईफ कशी वाढते, जीवन कसं वाढतंय त्याचं, जेवढं आम्हाला शक्य आहे तेवढं तर आम्ही करणारच आहे. साधू संतांच्या समाध्या, सरदारांच्या समाध्या, आम्ही आता तर एकही मावळ्याची समाधी अशी ठेवणार नाहीये. ज्यांनी एवढं योगदान दिलंय, आता इंदलकर, हिरोजी इंदलकर, त्यांचं अजून स्मारक नाहीये. म्हणजे केवढी लाजिरवाणी गोष्ट आहे. त्या माणसाने स्वतःचं घर घाण ठेवून रायगड सारखा किल्ला बांधला आणि आणखीन काही किल्ले त्यांनी बांधले आणि आणखीन त्यांनी एवढं योगदान दिलं स्वराज्यासाठी. त्या माणसाचं स्मारक नाहीये, त्यांची समाधी अजून सापडलेलं नाही. म्हणजे केवढी म्हणजे घाणेरडी गोष्ट आहे. सरकारने दखल घेतली पाहिजे ना, की बाबा त्यांचं स्मारक होण्यासाठी. ते स्मारक आपण बांधणार आहे रायगडच्या पायथ्याला जागा घेऊन, आणि आम्ही खरेदी करणार आहे ती जागा काय असेल ते, आणि तिथं मोठं स्मारक महाराजांचं बांधणार आहे, इंदलकर महाराजांचं. एवढी ग्वाही देतो मी, आणि एवढं तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा. आणि डॉक्टर गौरव घोडे यांचं कार्य तुम्हाला कसं वाटतं, आणि आपल्याकडनं जर दादांना काही मदत करायची असेल किंवा दादांना काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तरी त्यांचा नंबर कॉमेंट बॉक्समध्ये असेल, त्यांना फोन करा तुम्ही, आणि तुम्हाला जे काय प्रश्न असेल ते गौरव दादांना तुम्ही विचारू शकता. श्री स्वामी. जय शिवराय, जय मल्हार, श्री स्वामी मल्हारी, जय शंकर.